वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि मी आलेली आहे आमच्या हाऊसबोटच्या पोर्चवेमध्ये. इथे पाहू शकता तुम्ही पाऊस पडतो आहे. ढगांचा कडकडाट आणि गडगडाट आहे का. खूप ॲक्च्युली क्लाउडी वातावरण झालेलं आहे. भरपूर पाऊस पडत आहे आणि आम्हाला निघायचं आहे. आज मी विचार करते आम्हाला जाता जाता भिजत जावं लागेल. सकाळचं वातावरण यावेळी 7 वाजता अगदी ऊन पडलेलं असतं व्यवस्थित आणि आत्ता इथे पूर्ण ढगाळलेलं वातावरण आहे. बाहेर मी बघतीये ट्रॅफिक चालूच आहे म्हणजे या वेळेला सकाळी 7 वाजायच्या आतमध्येच ट्रॅफिक पण सुरू झालेलं आहे, कारण बरेच लोक बहुतेक परत जाणार असतील आणि काही लोक त्यांच्या कामावरती जाणार असतील. ही बॅक साईड आहे आमच्या हाऊसबोटची. हां तो एक नावडी आहे तिथे समोर, काहीतरी घेऊन चाललाय बिचारा भिजत भिजतच नावेतून. ते समोर तिथे एक असं हाऊसबोट टाईपच एक छोटंसं रेस्टॉरंट केलेलं आहे आय गेस त्यांनी. Take the next right onto Bolli TV Bukka Road Lane. इथनच गेला तो. In 300 meters, turn right onto Bukka Road. मित्रांनो, आज आम्ही परतीच्या वाटेवर निघालो आहोत, म्हणजेच पुणे. आज जम्मूमध्ये जाऊन मुक्काम करायचा आहे. जम्मूमधून मम्मी पप्पांना ट्रेन आहे आज रात्रीची. तिकडून ते पुण्यापर्यंत ट्रेनने जाणार आहे आणि आम्ही जसे आलो तसेच परत जाणार आहोत, म्हणजेच बाय रोड. रोडवरची जर्नी तशी आम्हाला फार आवडते. रोज एक नवीन डेस्टिनेशन, रोज नवीन गोष्टी पाहायला अनुभवायला मिळतं. रोज नवनवीन प्रदेशांमधून जायला भेटतं, तेव्हा नवनवीन लोक भेटतात, कल्चर पाहायला मिळतं, तिथल्या लोकांचं राहणीमान पाहायला मिळतं आणि त्यांचं खानपान काय आहे हे पाहण्याची संधी देखील मिळते. त्यामुळे रोड ट्रिपची मजाच वेगळी असते. पण हो, त्याचे चॅलेंजेस देखील आहेत आणि ते तितकेच महत्त्वाचे आहेत आणि रिस्की देखील असू शकतात. त्यामुळे त्याची देखील खबरदारी घ्यावी लागते आणि अशा अपरिचित अपरिहार्य गोष्टी होतील याची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तयारी देखील ठेवावी लागते. विशेष म्हणजे थोड्या सेन्सिटिव्ह एरियामधून जाताना तर विशेष ध्यान ठेवावं लागतं. आज पुन्हा NH44 वरून प्रवास आहे आणि पुन्हा जवळपास 250 किलोमीटर आणि साधारणपणे 7 ते 8 तासांमध्ये आम्ही तिकडे पोहोचू. तिथे गेल्यावर आमच्या आजच्या राहण्याची सोय पाहावी लागणार आहे. आज तर पाऊस आमची काही सोबत सोडेना, पण हो, त्यामुळे वातावरण देखील अत्यंत मनमोहक झालंय. आज एक विशेष दिवस आहे माझ्या आयुष्यातला आणि आजच्या दिवशी आम्ही काश्मीरमध्ये आहोत. माझी जवळची माणसं माझ्या सोबत आहेत आणि दुसरं काय हवंय. प्रवास तोच आहे जो येताना आम्ही करत आलोय आणि त्यामुळे जाताना मी वेगळं असं काही दाखवण्यासारखं नाहीये.
त्यामुळे आपण आता थेट भेटूयात जम्मूमध्ये. Happy birthday, dear Sai. Happy birthday.